गेले महिनाभर आखाती राष्ट्रांमध्ये युद्ध सुरू आहे। या युद्धामुळे निर्माण झालेला आंतरराष्ट्रीय तणाव आणि त्यातून कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये होणारी दरवाढ यामुळे नजीकच्या काळात पेट्रोल डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता होती। मात्र त्यावर केंद्र सरकारने उपाययोजना केली आहे। पेट्रोल आणि डिझेलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्कामध्ये म्हणजेच एक्साइज ड्यूटीमध्ये केंद्र सरकारने प्रति लिटर 10 रुपयांची कपात जाहीर केली आहे। इराण आणि अमेरिका इस्रायल यांच्यातील युद्धाचे जागतिक परिणाम आता जाणवू लागलेत। इंधन टंचाई ही सर्वात मोठी समस्या भेडसावू लागली आहे। परिणामी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचे संकेत मिळत होते। कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये होणारी दरवाढ लक्षात घेऊन पेट्रोलियम कंपन्यांनी दर वाढवण्याची तयारी केली होती, पण त्याला केंद्र सरकारने शह दिलाय। पेट्रोल आणि डिझेलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क म्हणजेच एक्साइज ड्यूटीमध्ये प्रति लिटर 10 रुपये कपात जाहीर करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलंय। माननीय नरेंद्र मोदीजी आणि भारत सरकारचे आभार मानतो की त्यांनी युद्धामुळे जे काही तेलाचे भाव वाढले आहेत त्याचा इम्पॅक्ट हा सामान्य ग्राहकावर येऊ नये म्हणून प्रति लिटर पेट्रोल डिझेलवरची एक्साइज ड्यूटी ही 10 रुपयांनी कमी केली आहे। त्यामुळे कच्च्या तेलाच्या वाढलेल्या भावाचा इम्पॅक्ट हा आता ऑइल कंपनी सहन करणार आहेत आणि भारत सरकार सहन करणार आहे। त्यामुळे सामान्य ग्राहकाला अधिकच्या दरात पेट्रोल डिझेल घ्यावं लागणार नाही। पेट्रोल डिझेलवरील एक्साइज ड्यूटीमध्ये कपात झाल्यामुळे तोट्यात असणाऱ्या पेट्रोलियम कंपन्यांना दिलासा मिळालाय।